सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या लेक्चर मध्ये स्वागत आहे. आपला टॉपिक जो सुरू आहे त्याचं नाव आहे IUPAC nomenclature of coordination compound. This is our third lecture on this topic because it is very important topic for examination. त्याच्यावर जवळपास रिटन एक्झाम जर असली तर 4 मार्काचा क्वेश्चन इथे विचारतात आणि जरी थेरी आपली ऑब्जेक्टिव्ह टाइप जरी असली तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर क्वेश्चन विचारतात. आपल्याला याच्यामध्ये काय करतात की क्वेश्चन मध्ये तुम्हाला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला देतात. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा काय करतात फॉर्म्युला देतात आणि तुम्हाला विचारतात की याचं कोणतं नॉमेनक्लेचर आहे किंवा नाव कोणतं असेल किंवा नाव देतात तुम्हाला विचारतात त्याच्यावर याचा कोणता फॉर्म्युला असेल. एक नाव देतात तुम्हाला त्याच्यात आणि तुम्हाला खाली ऑप्शन देतात आणि विचारतात की त्याचा कोणता फॉर्म्युला असेल या नावाचा. त्याच्यामुळे हे सगळेच काय आहेत की इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यामुळे आपण याच्यावर जास्त वेळ घेत आहे आणि आज आपण प्रॅक्टिस पण करून घेऊ होता शेवटचं हे झाल्याच्या नंतर आपलं की काय जे असेल किती किती आहे किंवा कोणते कोणते आहेत तिथं. तर ठीक आहे, कालच्या लेक्चर मध्ये आपण ऑर्डर ऑफ नेमिंग आयन्स पाहिलेलं आहे, कसं ऑर्डर ऑफ नेमिंग आयन्स द्यायचं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट कम्प्लीट केला होता आपण नेम ऑफ लिगँड्स. नेम ऑफ लिगँड्स मध्ये आपल्याला माहिती आहे की कोणते कोणते लिगँड्स असतात. देर आर 3 टाइप्स ऑफ लिगँड, निगेटिव्ह लिगँड, पॉझिटिव्ह लिगँड आणि न्यूट्रल लिगँड असे 3 टाइपचे लिगँड्स असतात. त्याच्यानंतर जो निगेटिव्ह लिगँड असतो त्या निगेटिव्ह लिगँडच्या एंडिंगला आपण कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग किंवा कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग आपण अप्लाय करत असतो आणि ती कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग असते ओ. फॉर एक्झाम्पल क्लोरीन असेल किंवा त्याला काय म्हणतो आपण लिगँड क्लोरो म्हणत असतो, क्लोरो. त्यानंतर ब्रोमिन असतात आपण काय म्हणत असतो ब्रोमो म्हणत असतो. आयोडीन असतात आपण काय म्हणत असतो त्याला आयडो म्हणत असतो. तर हे निगेटिव्ह लिगँड जर असेल तर आपण त्याचं ज्यावेळेस नाव लिहित असतो त्यावर राईट द name of our IUPAC name of that compound, that term would write here chloro, bromo, iodo, natrito, sulfato, imido, natrito, oxo, peroxo, carbonato, sulfato, cyano. अशा प्रकारे आपण काय करतो त्याचं नाव लिहित असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ नेमिंग द लिगँड्स मध्ये काय करत असतो की जर त्याच्या नावातच जर हे आला असेल किंवा त्याच्या नावात जर काय करत असतो किंवा नावात जर आपल्या नावात जर त्याच्या ऑलरेडी जर हे आला असेल किंवा नावात जर त्याच्या काय असते की डाय ट्राय टेट्रा पेंटा असेल तर त्यावेळेस काय करतो आपण त्याच्या नावात डाय ट्राय टेट्रा पेंटा जर असलं तर त्यावेळेस आपण काय करत असतो की तिथं डायरेक्टली लिहित असतो की 20 ट्रिस टेट्राकिस पेंटाकिस वगैरे काय करत असतो आपण तिथे लिहित असतो. तर अशा प्रकारे आपण काय करतो नॉमेनक्लेचर तिथं करत असतो किंवा आपल्याला करता येत असते. त्याच्यानंतर एंडिंग ऑफ नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम्स कालच्या लेक्चर मध्ये जे आपण पाहिलं तर ते आहे एंडिंग ऑफ नेम ऑफ सेंट्रल मेटल आयन्स. तर एंडिंग ऑफ नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲटम्स मध्ये ज्यावेळेस आपण CMI चं नाव लिहितो तर त्यावेळेस काय ज्यावेळेस आपण CMI चं नाव लिहितो तर त्यावेळेस काय असते की CMI चं नावच्या एंडिंग मध्ये आपण ATE देत असतो. फॉर एक्झाम्पल फेरस जर असेल तर त्याला फेरेट करतो आपण, निकेल जर असेल तर निकेलेट करतो आपण किंवा कॉपर असेल तर क्युप्रेट, PB म्हणजे लीड असेल तर प्लम्बेट. हे नाव कशामध्ये देतो when the ligand is a negative charge. ज्यावेळेस लिगँड हा आपला लिगँड हा निगेटिव्ह चार्ज असतो किंवा लिगँड जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यावेळेस काय करतो आपण त्याला त्या प्रकारे त्याचं नाव एंडिंगला आपण ATE जोडत असतो किंवा ATE आपण जोडायचं. तिथं सर्वांना सांगितलेलं आहे की ATE आपण द्यायचं. पण कधी की ज्यावेळेस जर तो कॉम्प्लेक्स निगेटिव्ह असेल तर जर तो पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असला तर आपण त्याला कोणत्याच प्रकारचे सेंट्रल मेटल आयटम्सचं नाव तिथं एंडिंग तिथं देत नाही किंवा आपण त्याला देत नसतो. आणि हे सुद्धा पाहिलं आपण काल की द कॉम्प्लेक्स समजा फॉर एक्झाम्पल आयर्न असेल तर त्याला फेरेट म्हणायचं, गोल्ड असेल तर ऑरेट म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर टीन असेल तर टॅनेट आणि लीड असेल तर प्लम्बेट. हे त्याची काय केली होती आपण तिथे नावं कालच्या याच्यात लिहिली होती. देन लास्टच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं आपण की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम्स. whenever we write the oxidation state of central metal atoms, always write the central metal atoms oxidation state in a Roman numerals. रोमन्स मध्येच काय करायचे आपल्या सेंट्रल मेटल ॲटम्सची संख्या लिहायची, ती असेल 2, 3, 4 असेल जे काय असेल ते. त्याच्यानंतर डायरेक्टली आपण तिथे लिहित नाही असं 1, 2,
3 वगैरे लिहायची नाही. हे काय पाहिलं आपण की काल आपण तिथं पाहिलं ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याची. त्याच्यानंतर कोणताच गॅप त्याच्यामध्ये देत नाही आपण, गॅपिंग करायची नसते किंवा गॅप तिथं द्यायचा नसतो. पोटॅशियम ट्रायऑक्झालेटो हेच आपण कालच्या एक्झाम्पल मध्ये मला वाटतं इथं इथपर्यंत पाहिलं होतं. The oxidation state of central metal ion is designated by the Roman numericals 1, 2, 3, 4 at the end of the name of the complex without a space between the two. दोन्हीच्या याच्यामध्ये विदाउट स्पेस किंवा स्पेस कोणतीच तिथं द्यायची नाही, डायरेक्टली तिथं काय करायचं त्याचं ते लिहून टाकायचं. आता फॉर एक्झाम्पल इथे एक आपण एक्झाम्पल घेतो मी इथं पहा. एक एक्झाम्पल आहे इथं स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे एक्झाम्पल. त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला कसं करता येईल. आता याच्यात कोणते कोणते सेंट्रल मेटल ॲटम्स कोणते आहे इन दिस कॉम्प्लेक्स. द सेंट्रल मेटल ॲटम इज अ प्लॅटिनम. सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे, हा प्लॅटिनम. सेंट्रल मेटल ॲटम कोणता म्हणतो आपण की जो कॉर्डिशन कॉम्प्लेक्सेस मध्ये पहिला असतो एलिमेंट्स. कॉर्डिशन कॉम्प्लेक्स मध्ये पहिला एलिमेंट्स असतो त्याला आपण म्हणतो सेंट्रल मेटल ॲटम्स. मग तो झाला प्लॅटिनम. त्याच्यानंतर याच्यात लिगॅंडची संख्या पहा किती येतं. एक आहे क्लोरीन, दुसरा आहे NO2, तिसरा आहे NH3 आणि त्याची संख्या आहे 4. When we write the nomenclature or name of the coordination compound, first of all we have to write the neutral ligands. मग याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागतं की न्यूट्रल लिगॅंड्स कोणते. त्याच्यात काय पाहावं लागलं आपल्याला की न्यूट्रल लिगॅंड्स कोणते आहेत. मग एक क्लोरीन लिगॅंड आहे, NO2 लिगॅंड आहे आणि एक NH3 लिगॅंड आहे. त्याच्यामध्ये तिन्ही टाईपचे लिगॅंड्स आहेत. एक निगेटिव्ह लिगॅंड आहे, क्लोरीन इज अ निगेटिव्ह लिगॅंड, NO2 इज अ पॉझिटिव्ह लिगॅंड अँड NH3 इज अ न्यूट्रल लिगॅंड. आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलं की रूल्स आहेत, त्या रूल्स अकॉर्डिंग टू दिस रूल्स काय सांगतात आपल्याला की ज्यावेळेस असे 2-3 लिगॅंड्स असतील किंवा एकापेक्षा जास्त लिगॅंड्स असतील त्यावेळेस काय करावं लागतं की जो लिगॅंड्स न्यूट्रल आहे किंवा जो लिगॅंड्स न्यूट्रल आहे तर तो न्यूट्रल लिगॅंड्स काय करायचा पहिल्यांदा तिथे काय करायचं, पहिल्यांदा न्यूट्रल लिगॅंड्स काय करणार आपण त्याचं नाव लिहिणार आणि न्यूट्रल लिगॅंड झाल्याच्या नंतर किंवा न्यूट्रल लिगॅंडचं लिहिल्याच्या नंतर आपण काय करणार तिथं न्यूट्रल लिगॅंडच्या नंतर आपण नॉमेनक्लेचर देणार ते असेल निगेटिव्हचं आणि निगेटिव्हच्या नंतर शेवटी जो राहील तो राहील पॉझिटिव्हचं आणि त्याच्यानंतर कॉर्डिनेशन स्पीडच्या नंतरचा भाग आपण काय करतो लिहित असतो. म्हणून आता याचं नाव काय दिलेलं पहा इथं. सी द नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज अ न्यूट्रल लिगॅंड पहिल्यांदा कोणते आहे अमाइन. अमाइनची संख्या किती 4. मग 4 जर न्यूट्रल अमाइनची किंवा अमाइनची संख्या जर 4 असेल तर पहिल्यांदा आपण लिहितो तिथं 4 ला काय म्हणायचं आपण 4 लिहायचं नाही, तिथे लिहायचं टेट्रा. तर काय आपण टेट्रा. पहा मी काय लिहितो टेट्रा अमाइन. आलं टेट्रा अमाइन. आता दुसरा कोणता असतं निगेटिव्ह टेट्रा अमाइन. मग क्लोरीनची संख्या किती आहे एकच आहे त्याच्यामुळे 1 क्लोरीन वगैरे लिहायची गरज येत आपल्याला नाही. टेट्रा अमाइन क्लोरो. टेट्रा अमाइन क्लोरो हे पाहिजे टेट्रा अमाइन क्लोरो. आता पॉझिटिव्ह लिगॅंड कोणता आपला नॅट्रिटो. पॉझिटिव्ह लिगॅंड आहे आपला नॅट्रिटो. पण नॅट्रिटो मधला NO2 मधला नायट्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम. नायट्रोजन मधला डायरेक्टली सेंट्रल मेटल ॲटम इज अटॅच टू द CMI किंवा CMI डायरेक्टली अटॅच कोण आहे नायट्रोजन ॲटम आहे. म्हणून आपण नॅट्रिटो मधला N असल्यामुळे नॅट्रिटो डॅश N natrido dash N and then write the name of the central metal atom platinum and write the oxidation state of that metal atom. त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहिली आपण ही रोमन न्यूमरल्स मध्ये ती असेल किती आहे आपली ही 4 आहे आणि त्याच्यानंतर जो कॉर्डिनेशन स्पेअरच्या बाहेरचा काउंटर आयन आहे त्या काउंटर आयनचं काय करणार नाव लिहिलं. हे सोपरलं काय म्हणतो आपण सल्फेट म्हणतो. तर आपण काय केलेलं लिहिलं सल्फेट. दिस इज द करेक्ट नॉमेनक्लेचर ऑफ हे काय झालं करेक्ट नॉमेनक्लेचर झालं. अशा पद्धतीने काय करायचं विथ द हेल्प ऑफ ऑल दिस रूल्स या सगळ्या रूलचा उपयोग करून काय करायचं आपल्याला हे सारं आपण या पद्धतीने लिहू शकतो. आता पुढचं एक एक्झाम्पल घेतो मी कारण की एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल नेमकं कसं लिहायचं. आता पहा सेकंड एक्झाम्पल इज दॅट. हे पहा एक्झाम्पल घेतलं मी. एक्झाम्पलचं नाव काय K3 इन स्क्वेअर ब्रॅकेट AlC2O4 थ्राइस. K3 AlC2O4 थ्राइस असं काय आहे एक हे आहे. आणि असं ज्यावेळेस असते किंवा असं ज्यावेळेस असते त्यावेळेस काय करायचं असते की लक्ष देऊन पाहायचं की त्याच्यातलं सेंट्रल मेटल ॲटम्स पहिल्यांदा कोणता आहे. पहिल्यांदा काय पाहणार आपण
हु इज द सेंट्रल मेटल ऍटम्स. त्याच्यानंतर आता इथं पॉझिटिव्ह लिगेंड, आता एक दुसरी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पॉझिटिव्ह लिगँड्स म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे आयनिक कंपाऊंड असला त्यावेळेस पहिल्यांदा कशाच नाव लिहायचं आपण, आपल्याला माहिती पॉझिटिव्हचं म्हणजे कॅटायनचं नाव लिहित असतो, बरोबर. पण एक लक्षात घ्या की कॉर्डिनेशन पेअरच्या अगोदर जर एखादा मॉलिक्यूल आला तर पहिल्यांदा काय करायचं, त्याचं नाव लिहायचं. असं सोपं लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा म्हणजे पॉझिटिव्ह, मग तुम्हाला लक्षात नाही येणार की पॉझिटिव्ह कशाला म्हणतात, निगेटिव्ह कशाला म्हणतात, ठीक आहे नाही. तर त्याच्या अगोदर काय करायचं तुम्ही, एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर कोऑर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर जर मॉलिक्यूल आला तर पहिले काय करायचं, त्याचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर मग जो काही कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आतली लिगँड आहे तर त्याचं नाव लिहायचं. आता कसं, फॉर एक्झाम्पल आता वरच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं, SO4 कुठं होता, कोऑर्डिनेशन स्पेअरच्या नंतर होता, म्हणून SO4चं नाव आपण काय केलं, नॉमेनक्लेचर मध्ये सगळ्यात शेवटी घेतलं. आता इथं पोटॅशियम जो आहे तो पोटॅशियम जो आहे तो पोटॅशियम या स्क्वेअर ब्रॅकेटच्या काय अगोदर आहे, लक्षात. पोटॅशियम हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला की ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स लक्षात ठेवल्यापेक्षा असं लक्षात ठेवायचं की जर कोऑर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर जर एखादा मॉलिक्यूल आला तर त्याचं नाव घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर काय करायचं, आपलं कोऑर्डिनेशन स्पेअर काय करायचं, लिहायचं. लक्षात. आता पहा काय करता येईल आपल्याला, कसं लिहिता येईल. इथं पोटॅशियम आहे, पोटॅशियमची संख्येने आपल्याला घेणं देणं नाही किंवा पोटॅशियम आपल्याला डायरेक्टली तिथं लिहायची गरज नाही. फक्त म्हणजे पोटॅशियमची संख्या जे नंबर असेल तो नंबर लिहायची गरज नाही, फक्त डायरेक्ट काय लिहायचं, पोटॅशियम. कशामुळं, कारण की तो कोऑर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर आहे. मग मी लिहिले तर पोटॅशियम, डायरेक्टली लिहून टाकले पोटॅशियम. आता याच्यानंतर आपल्या कोऑर्डिनेशन स्पेअरच्या आत पाहायचं पोटॅशियम. त्याच्यानंतर काय आहे, C2O4 थ्राईस. C2O4 ला कोणता लिगँड आहे ऑक्झॅलेटो, याला म्हणतो आपण निगेटिव्ह लिगँड आहे आणि याचं नाव आहे ऑक्झॅलेटो. ऑक्झॅलेटो जर असेल तर ऑक्झॅलेटोची संख्या किती, 3 दिलेली. तर 3 असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो 1 2 3 लिहित नाही, तर काय लिहितो आपण, ट्राय, पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो अल्युमिनेट आणि स्मॉल ब्रॅकेट मध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 3 इन अ रोमन न्यूमरिकल्स. रोमन न्यूमरल्स मध्ये काय करतो, त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट लिहितो. मग आता मला इथे सांगा की याच्या जो अल्युमिनियम आहे आपला सेंट्रल मेटल ऍटम, तर या अल्युमिनियमला आपण शेवटी काय लावलेलं आहे, ATE लावलेलं आहे. सी जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या लक्षात येईल इथं. आणि वरचा जो कॉम्प्लेक्स होता प्लॅटिनम ClNO2 NH3 4SO4, याच्यामध्ये प्लॅटिनम लिहिलेलं आहे, प्लॅटिनम लिहिलेलं आहे, प्लॅटिनेट केलेलं नाही. तर काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये, कोण सांगता येईल का तुम्हाला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू सेंट्रल मेटल ऍटम्स. एका सेंट्रल मेटल ऍटम्सला आपण AL म्हणजे अल्युमिनियमचं काय केलंय, अल्युमिनेट ATE लावलं आणि जो वरचा कॉम्प्लेक्स होता प्लॅटिनमचा त्याला डायरेक्टली आपण म्हटलं नाही की प्लॅटिनम म्हटले. तर काय डिफरन्स असेल दोन्ही कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा दोन्ही कॉम्प्लेक्सेस मध्ये काय असेल डिफरन्स, सांगता येईल का कोणाला. साक्षी असेल, प्रिया खारवाल असेल, त्यानंतर शुभांगी एनलवार असेल, अश्विनी सोनवणे असेल, रुचिता कोचर असेल, प्रवीण चाटे असतील. सांगता येईल का एखाद्याला की एका सेंट्रल मेटल ऍटम्सला काय केलेलं आपण, एका सेंट्रल मेटल ऍटमला आपण ATE लावलेलं आहे आणि दुसऱ्या सेंट्रल मेटल ऍटम्सला काय केलेलं आपण ATE लावलेलं नाही. म्हणजे अल्युमिनियमला लिहिलं ATE आणि वरचा जो प्लॅटिनम होता त्याला प्लॅटिनेट न करता आपण नुसतं त्याचं सेंट्रल मेटल ऍटमचं नाव लिहिलं प्लॅटिनम. तर काय दिस राईट हिअर, कशामुळे आपण लिहिलं असेल सांगता येईल का, रुचिता, शुभांगी, प्रवीण चाटे. आपण जे रूल्स पाहिले त्या रूल्स मध्ये काय सांगितलं होतं की जर जर एखादा कॉम्प्लेक्स जर हा पॉझिटिव्ह असेल किंवा न्यूट्रल असेल, एखादा कॉम्प्लेक्स पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स असेल तर त्यावेळेस देर इज नो नीड टू राईट द ATE ऍट द एंड ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम. म्हणजे जर कॉम्प्लेक्स हा कॅटायन असेल आणि न्यूट्रल असेल तर तिथं ATE लावायची गरज नाही. जर इफ द कॉम्प्लेक्स इज अ कॉम्प्लेक्स जो आहे आपला तो जर अनायन असेल then there is write the ATE at the name of the at the end of the central metal atoms. मग हाच इथं डिफरन्स केला किंवा हा याचा रूल्स आहे. मग इथं प्लॅटिनम ClNO2 NH3 SO4 काय आहे तिथं निगेटिव्ह, मग कॉम्प्लेक्स काय झाला आपला पॉझिटिव्ह झाला. मग आपला रूल्स काय सांगतो की पॉझिटिव्हला आपण पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्सच्या सेंट्रल मेटल ऍटम्सला आपण
ATE लावत नाही. आणि आता खालचा कॉम्प्लेक्स जर पाहिला आपण K3 काय आहे पॉझिटिव्ह आहे, मग कॉम्प्लेक्स काय झाला आपला निगेटिव्ह झाला. म्हणून आपण निगेटिव्ह असल्यामुळं त्या अल्युमिनियमला काय केलेलं आहे तिथं ATE अटॅच केलेले आहे किंवा प्लॅटिनियम अल्युमिनेट केलेलं आहे. आणि ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट केली आहे खालच्या K3Al मध्ये. आता C2O4 जो आहे कॉम्प्लेक्स ऑक्झॅलिक ऍसिड, तर त्या एका ऑक्झॅलिक ऍसिडवर किती असतात चार्जेस? 2 निगेटिव्ह चार्जेस असतात. एका ऑक्झॅलिक ऍसिडवर चार्जेस किती असतात? निगेटिव्ह चार्जेस 2 असतात. आता फॉर एक्झाम्पल मी ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर काढतो. COO निगेटिव्ह असा एक असतो आणि COO निगेटिव्ह असा काय असतो? हा एक असतो. मग याचा अर्थ काय झाला? हे झालं स्ट्रक्चर ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ऑक्झॅलिक ऍसिड. मग हे ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर असल्यामुळं आपण काय केलेलं आहे किंवा ऑक्झॅलिक ऍसिडचं स्ट्रक्चर असल्यामुळे काय केलंय इथं आपण त्याला काय केलेलं आहे की ते COO निगेटिव्ह म्हणजे एक ऑक्झॅलिक ऍसिडवर चार्जेस निगेटिव्ह चार्जेस किती येतं म्हणजे बॉन्डिंग करणारे ग्रुप किती येतं? 2 येतं. एक आणि दोन ऑक्सिजन बाइंड करतात. मग इथं जर एका ऑक्झॅलिक ऍसिडवर 2 जर निगेटिव्ह चार्जेस असतील तर टोटल नंबर ऑफ ऑक्झॅलिक ऍसिडचे मॉलिक्युल किती इथं याच्यामध्ये 3 येतं. मग चार्जेस निगेटिव्ह किती झाले आपल्याकडे? 3 दोन्ही 6. मग या -6 मधून म्हणजे या -6 मधून जर या कॅटायनचे या पोटॅशियम किती येतं मॉलिक्युल 3, जर याच्यातून +3 जर गेले किंवा +3 जर मायनस केले आपण याच्यातून तर आपलं उत्तर किती येणार इकडं? +3 म्हणजे 3 येणार उत्तर. मग हे +3 उत्तर जे असेल तर ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. ती काय असते त्याची? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम्स. ही असते त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल मेटल ऍटम्स. म्हणून आपण काय करतो की जवळपास या कॉम्प्लेक्स किंवा या कॉम्प्लेक्सला त्यावेळेस काय लावलं तिथं ATE लावलं आणि स्मॉल ब्रॅकेट मध्ये त्याला 1 2 3 न लिहिता तिथं काय लिहिलं आपण त्याला तर आपण लिहिलेलं आहे तिथं लिहिलेलं आपण त्याला म्हणतो आपण सेंट्रल मेटल ऍटम्स लिहिलेलं आहे आपण इन अ रोमन न्यूमेरिकल्स 3 लिहिलेलं आहे. आलं लक्षात? ते अशा पद्धतीने काय करत असतो आपण याचं नॉमेनक्लेचर किंवा नॉमेनक्लेचर आपण याचं करत असतो विथ द हेल्प ऑफ दिस 7 रूल. 7 रूलचा उपयोग करून काय करत असतो आपण याचं 7ही रूलचा उपयोग करून आपण त्याचं त्या पॉलिशन कंपाऊंडला काय करतो आपण तिथं नाव तिथं देत असतो. आता आपण काय करू की जे पुढचे आता कॉम्प्लेक्सेस येतात आता 2 कॉम्प्लेक्सेसला अजून एक समजून घ्या. आपण सगळे जेवढे काही एक्झाम मध्ये येणारे कॉम्प्लेक्सेस येतात तेवढे कॉम्प्लेक्सेसचा इथं अभ्यास करून घेत असेल किंवा घेत आहोत. त्याच्यामुळं आता आपण नेक्स्ट किंवा पुढच्या कॉम्प्लेक्सचं नाव काय आहे तर पुढच्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे पुढचा कॉम्प्लेक्स आहे सोडियम AuCN2 इज नेम ऍज. मग या कॉम्प्लेक्सेसला काय नाव दिले किंवा याचं नॉमेनक्लेचर कसं केलं आहे तर कसं सांगतील आपलं नॉमेनक्लेचर कसं केलं आहे तर पहा मी काय सांगितलं तुम्हाला की जर कॉर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर जर एखादा मॉलिक्युल येत असेल आपला कॉर्डिनेशन स्पेअर कोणता आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट कोणतं आहे आपलं हे आहे स्क्वेअर ब्रॅकेट बरोबर आहे. हा हे आहे स्क्वेअर ब्रॅकेट. या स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर काय आलेलं आहे सोडियम आलेलं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा नाव काय लिहायचं सोडियम लिहायचं. लिहिलं आपण सोडियम. आता सायनाइड काय निगेटिव्ह लिगँड आहे. सायनाइड निगेटिव्ह लिगँड असल्यामुळं सायनाइडची संख्या किती 2 आहे. 2 ला आपण 2 लिहित नाही त्याला काय लिहित असतो आपण डाय. इफ द नंबर ऑफ लिगँड इज 2 3 4 5 6 7 8 9 10 then we write the di tri tetra penta hexa हेप्टा ऑक्टॅ नोनॅ अँड डिके. आलं लक्षात? तर मग इथं संख्या किती आहे 2 आहे. मग 2 ला आपण डायरेक्टली 2 लिहितो का नाही मग काय लिहित असतो 2 च्या जागी आपण लिहितो डाय म्हणून लिहिलं डाय. सायनाइडला इन नेम ऑफ लिगँड सायनो मग याला काय केलं आपण लिहिलं डाय सायनो. आता मग सांगा औरेट एयूला आपण गोल्डला पाहिलं आपण औरम म्हणतात तशाच इन अ लॅटिन वर्ड्स औरम म्हणतात. पण ज्यावेळेस त्याला आपण ATE लावतो किंवा AT लावतो काय होणार त्याचं मग औरेट AURATE म्हणजे याच्या सुद्धा एंडिंगला आपण काय यूज केलेलं आहे ATE यूज केलेलं आहे. याच्या सुद्धा एंडिंगला काय केलं आपण ATE यूज केले. इट मीन्स दॅट द सेंट्रल मेटल ॲटम or the complex is in the negative form. आता हा कॉम्प्लेक्स निगेटिव्ह फॉर्म मध्ये कसा आला असेल कारण की सोडियमवर चार्ज कोणता असणार आहे पॉझिटिव्ह म्हणजे सोडियम झाला पॉझिटिव्ह म्हणून होल कॉम्प्लेक्स इज इन द निगेटिव्ह फॉर्म. मग हा कॉम्प्लेक्स का असं निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल आणि आपला रूल्स काय सांगतो की जर कॉम्प्लेक्स जर निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल किंवा निगेटिव्ह कॉम्प्लेक्स असेल then it is called as the negative
आणि अशा कॉम्प्लेक्सच्या सेंट्रल मेटल ऍटम्सला काय नाव लावायचं आपल्याला, मायनस लावायचं किंवा ATE लावायचं, ATE. म्हणून आपण याचं टोटल याचं नाव काय होईल, सोडियम डायसायनो औरेट. आणि ऑक्सिडेशन स्टेट जे असेल तिथं सायनाइडचे तर 2 मॉलिक्यूल, सायनाइडचे 2 मॉलिक्यूल एका सायनाइडच्या एक सायनाइड जर मॉलिक्यूल जर तुम्ही पाहिला लिगेंड्स मध्ये, आपण वरची लिगेंड्स पाहिली, असा लिहिला असतो CN, असा लिहिला असतो CN. त्या CN वर काय असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. CN वर काय असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. जर एका CN वर एक निगेटिव्ह चार्ज असेल तर इथं सायनाइड किती आपल्याकडे 2, म्हणजे 2 झाले निगेटिव्ह चार्ज आणि एक पॉझिटिव्ह चार्ज कोणावर आहे, इकडे सोडियमवर आहे. मग तो पॉझिटिव्ह चार्ज जर या 2 मधून जर गेला तर किती राहतो, 1 राहतो. म्हणून आपण काय केली, एक ऑक्सिडेशन स्टेट किंवा 1 ऑक्सिडेशन स्टेट लिहिली ही याच्यामध्ये त्या स्मॉल ब्रॅकेट लक्षात. म्हणून या कॉम्प्लेक्सचं नाव काय असेल आपलं, या कॉम्प्लेक्सचं नाव असेल सोडियम डायसायनो औरेट. सोडियम डायसायनो औरेट हे असल्याचं कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं प्युअर नाव किंवा एकदम करेक्ट नाव लक्षात. आणि ऑक्सिडेशन स्टेट किती असेल त्याची 1. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड पाहू आपण. आता हे ऍक्च्युली मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही सांगाल की याचं नाव काय असेल तर, कारण की आता भरपूर पार्ट आपण सगळे रूल्स जे आहेत ते सगळे रूल्स काय केले आपण, सगळे रूल्स शिकले बरोबर ना. सगळ्याच्या 7च्या 7 रूल काय एकदम डिटेल्स मध्ये आपण पाहिले. मग डिटेल मध्ये पाहिल्याच्या नंतर कमीत कमी आता जे काही 1-2 कॉम्प्लेक्स असतील, जर तुम्हाला नाही आलं तर मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की काय नाव असेल तर तुम्ही पण ट्राय करा की काय काय नाव असू शकते याचं कॉम्प्लेक्स. आता हा पहिला कॉम्प्लेक्स आहे. आता पहिला कॉम्प्लेक्स आणि वरच्या कॉम्प्लेक्स मध्ये जवळपास सारखंच होतं. आता काय काय सांगता येईल याचं नाव, कोण सांगते का तुमच्यापैकी, एखाद्याला सांगता येईल का, किंवा काय नाव असेल याचं, किंवा पहिल्यांदा एवढ्यापैकी म्हणजे K4 NiCN4 हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यापैकी पहिल्यांदा कोणतं नाव लिहायचं, आयपॅक नॉमेनक्लेचर आपल्याला कसं लिहिता येईल किंवा काय लिहिता येईल, कसं डिस्कस करत राहणार. पोटॅशियम शिकवायलो इकडं सर मी सांगते, अटेंड करायला, पण मग ते अटेंड करण्याला काही हे राहत नाही ना. तर तुम्हाला सांगता येईल का एखाद्याला. सर मी सांगते, हो सांगा शुभांगी. पोटॅशियम टेट्रासायनोनिक्लेट. पोटॅशियम टेट्रासायनो टेट्रासायनोनिक्लेट. राईट, नाव तर बरोबर आहे, पोटॅशियम टेट्रासायनो आणि निकेलेट. आणि व्हॉट इज अबाउट ऑक्सिडेशन स्टेट शुभांगी. कशाची म्हणजे निकेलची का? हा, निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तिथं, काय अंदाज सांगा, मी सांगतो बरोबर काय असेल. बरोबर तसं कदाचित तुमचं, आपण जे ऑक्सिडेशन स्टेट काढली उत्तर बरोबर सांगितलं शुभांगीनं की टेट्रासायनो नाही सॉरी पोटॅशियम टेट्रासायनो निकेलेट, इथपर्यंत एकदम राईट आहे, काहीच नाही. 4 पैकी 4 मार्क्स इथं पडतात. पण ऑक्सिडेशन स्टेट काय सांगता येईल त्याची, काय असेल, प्लस असेल का झिरो असेल, झिरो असेल सर. राईट, बरोबर सांगितलं, झिरो असेल. कशामुळे झिरो असेल, कारण की -4 CN चे -4 आणि पोटॅशियमचे +4, -4 जर दोन्ही जर कॅन्सल झालं तर आपली जी काही ऑक्सिडेशन स्टेट असेल ती काय असेल, आपली झिरो असेल. आणि आपण स्मॉल, आम्ही रूल्स मध्ये सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस झिरो जरी असली तर त्या स्मॉल ब्रॅकेट मध्ये काय करायचे, आपल्याला झिरो लिहायची लक्षात. मग याचं करेक्ट नाव काय असेल, करेक्ट नाव शुभांगीने एकदम बरोबर सांगितलं आणि रुचितानं सुद्धा त्याचं ऑक्सिडेशन स्टेट ही करेक्ट सांगितलेली आहे. याचं नाव असेल आयपॅक नॉमेनक्लेचर पोटॅशियम टेट्रासायनो निकेलेट इन स्मॉल ब्रॅकेट 0. हे याचं एकदम करेक्ट नॉमेनक्लेचर बरोबर सांगितलेलं आहे उत्तर. त्याच्यामुळे याच्यावर जास्ती काही सांगायची किंवा हे करायची गरज नाही. त्याच्यानंतर दुसरा कॉम्प्लेक्स सांगा, दुसऱ्या कॉम्प्लेक्सचं उत्तर सांगा की नेमकं नाव काय असेल. आता तुम्हाला ज्यांना ऐकलं असेल त्यांना जर समजलं नसेल वरच्याचं नाव कसं लिहिलं तर हे जर काही असेल तर तुम्ही पण डिस्कशन मध्ये भाग घेऊ शकता किंवा तुम्ही विचारू शकता की सर इथं काय चूक झाली किंवा हे बरोबर आहे किंवा हे कसं बरोबर आहे, हे जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही विचारू शकता. चला सेकंडचं नाव सांगा, कारण की आता हे कॉम्प्लेक्सेस मी तुमच्यासाठीच ठेवले, हे डिस्कशन साठी ठेवले, कारण की आपण एवढे जे रूल पाहिले 7, या 7 रूलचा उपयोग करून आपल्याला काय करायचं ना, एकदम सोपं आहे. आता आपली भरपूर प्रॅक्टिस होऊन जाईल एवढ्याच्यात. चला सांगा काय नॉमेनक्लेचर असल्याचं. मी कॉम्प्लेक्स वाचतो, Na इन स्क्वेअर ब्रॅकेट CO इन स्मॉल ब्रॅकेट CO4 ब्रॅकेट क्लोज. हे सगळ्याला स्क्रीनवर दिसत आहे. याचं आपल्याला काय करायचं, नॉमेनक्लेचर इथं लिहायचं. कोण सांगते तुमच्यापैकी, सचिन शिंदे का जॉईन आज. त्याच्यानंतर अभिमापारी अक्षय, आनंद सानिया, अश्विनी सोनवणे, पार्वती, प्रवीण चाटे, मोहन सोळंके, भाग्यश्री,
उमा भगत, साक्षी पारिक, रुचिता, प्रिया खारवाल, सर सोडियम टेट्रा कार्बोनिल कोबालेट कोबलेट कोबलेट कोबलेट. बर, आणि ऑक्सिडेशन काय सांगते याची? ऑक्सिडेशन स्टेट 1 असेल सर. 1 असेल. राईट, बरोबर सांगितलं. परत एक सांगा, सगळ्यांना समजून द्या. रुचिता, अजून एकदा सांगू सर. हा रिपीट कर. सोडियम टेट्रा कार्बोनिल कोबालेट. कोबालेट, राईट. आणि ऑक्सिडेशन स्टेट 1. बरोबर आहे, एकदम करेक्ट आन्सर सांगितलेले. की पहा तिने कसं किती म्हणजे व्यवस्थित उत्तर दिलं आहे. पहिल्यांदा काय केलं तिनं, आपण सांगितलं की कोऑर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर जर आलं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, त्याचं नाव घ्यायचं. म्हणजे आपण लिहिलं पहिल्यांदा सोडियम, याने हे सोडियम लिहिलं इथं आपण. राईट. आता या ब्रॅकेट मध्ये किंवा या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, तर ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा लिगॅंडची संख्या किती? 4 आहे. तर 4 ला काय म्हणतो आपण? टेट्रा म्हणतो. राईट. मग तिनं लिहिलं सोडियम टेट्रा. आता सीओ काय आहे? सीओ म्हणतो आपण कार्बोनाइल. सीओ ला काय म्हणतो आपण? कार्बोनाइल. कार्बोनाइल इज अ न्यूट्रल लिगॅंड. देर इज नो एनी कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंग ऑफ दिस लिगॅंड. तर या लिगॅंडच्या कॅरेक्टरिस्टिक्स एंडिंगला कोणतंच नाव तिथं लिहायचं नाही किंवा नाव तिथं आपण लिहित नाही. म्हणून लिहिलं तिनं की सोडियम टेट्रा कार्बोनिल. आता कोबाल्ट केलंय किंवा कोबाल्ट ऍक्च्युली सेंट्रल मेटॅलियमचं नाव काय? कोबाल्ट आहे. पण आपल्याला सांगितलं की जर आपला हा कॉम्प्लेक्स निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल तर त्या निगेटिव्ह फॉर्म मध्ये असल्यामुळं त्या कोबाल्टच्या शेवटी काय लावायचं? ATE लावायचं. कोबाल्टच्या शेवटी काय लावणार आपण? ATE लावला. म्हणून तिनं बरोबर केलं की कोबाल्टेट केलं. आणि ऑक्सिडेशन स्टेट किती सांगितली तिने? बरोबर सांगितली, 1 असेल. कशामुळे 1 असेल? कारण की कार्बोनिल हा न्यूट्रल लिगॅंड आहे, म्हणून याची 0 ऑक्सिडेशन स्टेट येईल. आणि सोडियम जो आहे, सोडियमवर माहिती आपल्याला 1 पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणून त्याची फक्त ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? 1 असेल. म्हणून तिने बरोबर सांगितलं की ऑक्सिडेशन स्टेट इज 1. हे करेक्ट आन्सर आहे. सोडियम टेट्रा कार्बोनिल कोबाल्टेट किंवा कोबाल्टेट ऑक्सिडेशन स्टेट इन स्मॉल ब्रॅकेट 1. दिस इज द करेक्ट अँड फायनल आन्सर ऑफ द कॉम्प्लेक्सेस, किंवा या कॉम्प्लेक्सचा हे फायनल आन्सर असेल. बरोबर सांगितलं रुचिता. चला आता नेक्स्ट जेवढे काही आपल्या पुस्तकामध्ये आहेत किंवा आपल्या जेवढे थर्ड इयरच्या बुक्स मध्ये आहेत, मी मुद्दाम म्हणून काय केलं की तेवढे कॉम्प्लेक्सेस इथे घेतलेले आहेत. असा एकही कॉम्प्लेक्सेस तुम्हाला म्हणजे तिथं तुमची प्रॅक्टिस नाही झाली किंवा एक्झाम मध्ये सर नवीन विचारलं त्यांनी, असं होणार नाही. आणि याच्या बाहेरचं तुम्हाला हे पण सांगतो मी की याच्या बाहेरचा कॉम्प्लेक्सेस तुम्हाला एक्झाम मध्ये विचारल्या जाणार नाही. जेवढं आपण स्लाइडवर घेतलं, जेवढं आपण आपल्या लेक्चर मध्ये घेतलं, त्याच्या बाहेरचं तिथं जाणार नाही किंवा तिथं जाणार नाही. आलं लक्षात? हा, आता चला आपण नेक्स्ट घेऊ. इथं लगेच मी सांगतो काही, तुम्ही पण डिस्कशन मध्ये भाग इथे घेऊ शकता किंवा डिस्कशन मध्ये भाग घेऊ शकता तुम्ही. पहा आता पुढचा कॉम्प्लेक्स आहे K4CuCl6. K4CuCl6. K4CuCl6 च इथं आपणच काय केलेलं आहे की K4CuCl च इथं याच्यावर नाव दिलेलं आहे, त्याच्यावर स्क्रीनवर नाव दिलेलं आहे. स्क्रीनवर नाव दिलेलं असल्यामुळे तुम्हाला पाहण्याला किंवा वाचण्याला पण सोपं जाईल. पहा मी वाचतो, आणि कसं वाचतो मी पहा. पहिल्यांदा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सच्या अगोदर हा कॉम्प्लेक्स आहे, म्हणून मी तो वाचतो पहिल्यांदा. K4 जरी असला तर पहिल्यांदा एलिमेंटचं नाव काय आपलं? पोटॅशियम. मग मी डायरेक्ट लिहिलं इथं पोटॅशियम. त्याच्यानंतर सायनाइड इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय? सायनाइड आहे 6, म्हणून मी लिहितो पहिल्यांदा पोटॅशियम हेक्झा. आता इथे इथं कदाचित याच्यामध्ये राहिलं असेल. पोटॅशियम हेक्झा सायनो. पोटॅशियम हेक्झा सायनो. आणि मी काय केलं की कॉपर जे आहे त्याला काय केलं? क्युप्रेट केलेलं. पोटॅशियम हेक्झा सायनो क्युप्रेट. अँड ऑक्सिडेशन स्टेट लिहिली त्याची 2 इन अ स्मॉल ब्रॅकेट. दिस इज द परफेक्ट nomenclature or IUPAC nomenclature of these complexes. याच्यात काही कोणाला अडचण आहे का? ऑक्सिडेशन स्टेट 2 कसे आले असेल, किंवा ऑक्सिडेशन स्टेट किती आलेली इथं? ऑक्सिडेशन स्टेट आलेली आपली 2, किंवा ऑक्सिडेशन स्टेट किती आली? 2 आलेली. कशी आली असेल? -6 कशी झाली? सायनाइडची झाली -6 चार्जेस, आणि त्याच्यातून कॅटायन चे 4 चार्जेस गेले, म्हणजे पोटॅशियमचे प्लस चार्ज गेले. प्लस चार्ज जर हे -6 मधून गेले तर किती राहतात आपले? 2 राहतात, किंवा किती राहतात? तिकडं 2 राहतात. त्याच्यामुळे द करेक्ट आन्सर ऑफ दिस कॉम्प्लेक्स इज अ पोटॅशियम हेक्सासायनोक्युप्रेट, ऑक्सिडेशन स्टेट 2. लक्षात? त्याच्यानंतर दुसरा कॉम्प्लेक्स घेऊ आपण. द सेकंड कॉम्प्लेक्स घेऊ आपण K3Al C2O4 K3Al याचं नाव पहा किती सोपं येतं. पोटॅशियम. आता पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो ॲल्युमिनेट हे आपण अगोदरच पाहिलेले, आणि ऑक्सिडेशन स्टेट किती असेल याची? 3 असेल. पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो
किंवा पोटॅशियम ट्राय ऑक्झॅलेटो ॲल्युमिनेट आणि त्याची काय असेल ऑक्सिडेशन स्टेट किती असेल ही 3 असेल. लक्षात. तर मग ही जे काय असेल किंवा ही जी असेल तर ही जी असेल तर ही काय असेल याचं नॉमेनक्लेचर असेल किंवा नॉमेनक्लेचर तिथे जनरली असणार आहे. तर हेच नॉमेनक्लेचर काय करायचं असेल असं नॉमेनक्लेचर काय करत असतो आपण तिथं घेत असतो किंवा हे नॉमेनक्लेचर काय करत असतो आपण तिथं घेत असतो. तर या प्रकारे आपल्याला काय करावं लागते नॉमेनक्लेचर तिथं घेत असतो आपण किंवा नॉमेनक्लेचर आपल्याला तिथं पाहता येत असते. तर या प्रकारे आपण तिथं नॉमेनक्लेचर काय करत असतो इथं घेत असतो. तर हे झालं सेकंडचं किंवा सेकंडचं नॉमेनक्लेचर. आता थर्डचा कॉम्प्लेक्स पासी द थर्ड कॉम्प्लेक्स इज K4CrF6. K4CrF6. K4CrF6 मध्ये नाव किती दिलेलं आहे आपण किंवा इझिली त्याचं नॉमेनक्लेचर त्याचं केलेलं आहे. त्याचं नॉमेनक्लेचर असं केलेलं आहे K4 ला काय म्हणतो आपण पोटॅशियम. मग आपण लिहिली तर पोटॅशियम. आता फ्लोरीनचे मॉलिक्युल्स किती आहेत आपल्याकडे फ्लोरीनचे मॉलिक्युल आहेत 6. मीन्स वी राईट हिअर द हेक्सा. पोटॅशियम हेक्सा. फ्लोरीनला आपण लिगँडच्या भाषेत काय म्हणतो आपण लिगँडच्या भाषेत काय म्हणतो फ्लोरीनला आपण फ्लोरो म्हणत असतो. फ्लोरीनला काय म्हणत असतो फ्लोरो म्हणत असतो किंवा फ्लोरीनला फ्लोरो म्हणत असतो किंवा लिगँडच्या भाषेत आपण फ्लोरो म्हणतो म्हणून आपण लिहिलं त्याला फ्लोरो फ्लोरो. आणि क्रोमियमला काय लिहिणार आपण क्रोमेट लिहिणार. ATE लिहायचं इन अ ऑक्सिडेशन स्टेट किती असेल +2 त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल. आलं लक्षात. तर दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा हे असेल त्याचं कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नाव. आता तिसरं नेक्स्ट पहा तुम्ही IRNH3 मग त्याला काय नाव दिलं आपण ट्राय अमाइन कारण की न्यूट्रल लिगँड आहे. ट्राय अमाइन ट्रायक्लोरो पहा ट्राय अमाइन ट्रायक्लोरो इरिडियम ऑक्सिडेशन स्टेट इज 3. Triamine trichloro iridium oxidation state is a 3. Then next compound is PbOH4 असेल किंवा PbOH4 असेल किंवा PbOH आहे त्याचा PbOH4 डायनेगेटिव्ह. टेट्राहायड्रॉक्सोप्लम्बेट ऑक्सिडेशन स्टेट असेल सेकंड आहे टेट्राहायड्रॉक्सोप्लम्बेट. त्याच्यानंतर पुढचा कॉम्प्लेक्स पहा फास्ट घेता येईल टायमिंग संपत आहे त्यामुळं NiH2O F5 आणि ट्राय निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर काय असेल की त्याचं काय आन्सर असेल आपलं Ni चं असेल ॲक्विया. ॲक्विया म्हणजे काय म्हणतात वॉटर. ॲक्विया पेंटाफ्लोरो निकेलेट आणि आयन्स असेल त्याचं सेकंड आयन्स. ॲक्विया पेंटाफ्लोरो निकेलेट सेकंड आयन्स असेल त्याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्प्लेक्स आहे आपला Na3CONO26. पहा कसं असतो जर कोऑर्डिनेशन स्पेअरच्या अगोदर जर मॉलिक्युल आला असेल तर पहिल्यांदा आपण काय करतो त्याचं नाव लिहित असतो म्हणून मी लिहिलं इथं सोडियम हेक्सा नॅट्रिटो एन कोबाल्टेट आणि ऑक्सिडेशन स्टेट काय किती त्याची 3 आहे त्याची. तर 3 ऑक्सिडेशन स्टेट काय केले आपण तिथं त्या स्मॉल ब्रॅकेट मध्ये तिथं लिहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा कॉम्प्लेक्स आहे पहा या कॉम्प्लेक्स मध्ये प्लॅटिनम NH3 आहे NO2 आहे Cl आहे. या तिन्हीपैकी पहिल्यांदा आपण कोणता लिगँड लिहिणार या तिन्हीपैकी लिगँड लिहिणार आपला जो काय लिगँड आपला कोणता आहे न्यूट्रल लिगँड आहे. तर न्यूट्रल लिगँडचं नाव काय आहे न्यूट्रल लिगँडचं नाव आहे न्यूट्रल लिगँडला काय म्हणतो आपण न्यूट्रल लिगँडचं नाव आहे अमोनिया या अमाइन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे काय करायचं पहिल्यांदा घ्यायचं आपल्याला अमाइन लिहायचं किंवा पहिल्यांदा लिहिणार आपण तिथं अमाइन लिहिल्याच्या नंतर आपण काय लिहिणार निगेटिव्ह लिगँड असला आपला क्लोरीन म्हणजे पहा टेट्रा अमाइन. आता इथे काय केलं टेट्रा अमाइन म्हणजे जवळपास अमाइनची संख्या इथं 4 आहे. टेट्रा अमाइन फ्लोरो नॅट्रिटो प्लॅटिनम पहा इथं प्लॅटिनम लिहिलेलं आहे प्लॅटिनम सेकंड आणि शेवटी काय लिहिलं आपण सल्फेट लिहिलेलं आहे. व्हाय इट इज कॉल्ड एज द प्लॅटिनम बिकॉज platinum complex or this complex is present in a positive state not in a negative state. पॉझिटिव्ह स्टेट मध्ये आहे तो निगेटिव्ह स्टेट मध्ये नाही. त्याच्यानंतर पुढचा कॉम्प्लेक्स असेल आपला NH4 तर याला म्हणतो आपण अमोनियम डाय अमाइन टेट्रा थायोसायनेटो एन आणि त्याच्यानंतर क्रोमेट असं काय असेल त्याचं नॉमेनक्लेचर असेल. त्याच्यानंतर पुढचा जो कॉम्प्लेक्स आहे एकदम सोपा कॉम्प्लेक्स आहे. तुमच्यापैकी कोणतरी सांगा 1 मिनिट 1.5 मिनिट शिल्लक राहिले आपल्याकडे मोठे तुमच्यापैकी त्यांना आन्सर द्यावा. हा जो कॉम्प्लेक्स आहे कोणता हे पहा मी याला हे करून दाखवतो. हा कॉम्प्लेक्सचं नाव मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणतरी सांगावं. एकदम सोपा कॉम्प्लेक्स आहे. कोण सांगतो तुमच्यापैकी कोण सांगते तुमच्यापैकी या कॉम्प्लेक्सेस नाव व्हॉट इज द नेम ऑफ दिस कॉम्प्लेक्सेस
मी कॉम्प्लेक्स वाचतो NaCOCO4 त्याचं नाव काय असेल टेट्रा कार्बोनिल कोबाल्टेट सॉरी सोडियम टेट्राकार्बोनिल कोबाल्टेट आणि ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याची एक मायनस आहे. ओके देन लास्ट या लेक्चरचं लास्ट टॉपिक असेल किंवा या लेक्चरचं काय असेल आपलं लास्ट टॉपिक असेल किंवा लास्ट कॉम्प्लेक्स आहे तो आपला त्याचं नाव आहे हा कॉम्प्लेक्स घेतला मी इथं या कॉम्प्लेक्सचं नाव आहे डायक्लोरो. आता इथं इथिलीन डायमाइन पाहिजे पहिल्यांदा 20 इथिलीन डायमाइन लक्षात ठेवा काय लिहिलं मी इथं जरी नाव चुकलं असेल पुस्तकात तरी ते करेक्ट करून घ्या 20 इथिलीन डायमाइन डायक्लोरो कोबाल्ट 20 इथिलीन